प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये आता ही मुक्ताच मिहिर आणि मिहिकाला एकत्र आणताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल की मिहिर आणि मिहिकाचं एकमेकावर खूप प्रेम होतं आणि यासाठी मिहिरच्या कुटुंबाकडे लग्नाची बोलणी करायला गेल्यानंतर तेव्हा कळतं की सागरची फॅमिली याची नातेवाईक आहे. त्यावेळेस या दोघांच्या फॅमिलीची खूप खुन्नस होती, त्यामुळे लग्नासाठी स्पष्ट सागरने नकार दिला. मुक्ताने प्रयत्न केला पण काही फायदा नाही झाला. तसेच यानंतर मिहिकाचा MMS प्रकरण गाजलं. मग तर गोष्टी अजूनच बिघडून गेल्या. या मिहिरला तर जेलची हवा सुद्धा खायला लागली. पण आता या गोष्टी बदलताना आपल्याला दिसणार आहे. खरं तर लग्न झाल्यापासून मुक्ता ही सागरच्या घरी राहते आणि मिहिरचं सगळं वागणं बघते. त्याचा स्वभाव, सगळ्या गोष्टी तिला खूप चांगल्या समजलेल्या आहेत. त्यामुळे मिहिर हा खूप चांगला मुलगा आहे असं तिचं मत तयार होऊन त्याच्याविषयी खूप सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. त्यामुळे मुक्ता जेव्हा मिहिकाशी बोलत असते तेव्हा तिला सांगते की तुझं आणि मिहिरचं काय चाललंय. तेव्हा ती बोलते की आमचं तसं काहीच नाहीये, थोडीशी दोस्ती आहे एवढंच. तेव्हा मग मुक्ता मिहिकाला समजावून सांगते की मिहिरच्या विषयी आपण चुकलो, आपण त्याच्यावर आरोप केले, परंतु ते खोटेही असू शकतात. मी लग्न झाल्यापासून त्या घरात राहते, त्यामुळे मिहिर खरंच खूप चांगला मुलगा आहे. तसेच तुझ्याविषयी त्याच्या डोळ्यात कायम रिस्पेक्ट आणि प्रेम पाहते मी. तो खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्यावेळेची परिस्थिती वाईट होती परंतु आता चांगली आहे. तेव्हा मिहिका बोलते की तसं काही नाही, आमच्यात फक्त मैत्री आहे आणि मला या सगळ्या लफड्यात पडायचंच नाही. जर काही प्रेम असेल तर मी तुला नक्की पहिलं सांगेल असं मिहिका मुक्ताला बोलताना दिसते. परंतु येणाऱ्या भागामध्ये आता ही मुक्ताच मिहिर आणि मिहिकाला एकत्र आणताना आपल्याला दिसणार आहे.